टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप हे आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित ही उपकरणे आहेत. कम्युनिकेशन अर्थात संवाद माध्यमांना अधिक संपन्न करणारी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही इंजिनिअरिंगची एक स्वतंत्र शाखा आहे. पण जो शब्द आपण रेग्युलरली यूज करतोय तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द वापरात तरी नक्की कधीपासून आला याच्याबद्दल अधिक जाणून घेताना आपल्याला 1958 साली घडलेली एक घटना जाणून घ्यावी लागेल. तर हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगद्वारे प्रकाशित केलं जाणारं हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू म्हणजेच HBR हे जनरल मॅनेजमेंट मॅगझिन वर्षातून 6 वेळा प्रकाशित केलं जातं आणि त्याचे मुख्यालय ब्रायटन मॅसेच्युसेट्स येथे आहे. तर हेरॉल्ड जे लिविट आणि थॉमस एल विस्लर यांनी नोव्हेंबर 1958 साली हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये प्रकाशित झालेल्या 1980च्या दशकातील व्यवस्थापन या लेखात नव्या तंत्रज्ञानाविषयी लेख लिहिताना म्हटलं होतं की नवीन तंत्रज्ञानाला अद्याप काही नाव मिळालेलं नाही, म्हणून त्यांनी माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. पुढे हाच शब्द जगप्रसिद्ध झाला आणि माहिती प्रसारणाचं काम देखील सोपं होत गेलं. माहितीची देवाणघेवाण मुख्यतः 2 प्रकारे केली जाते. एक मेकॅनिकल वेव्हज म्हणजेच यांत्रिक लहरी आणि दुसऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीद्वारे. या दोन्हींच्या माध्यमातून ऊर्जेचं स्थानांतरण होत असतं. यांत्रिक लहरींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका मार्गाची गरज असते, पण विद्युत चुंबकीय लहरींना कोणत्याही मार्गाची गरज नसते. या लहरी कोणत्याही माध्यमातून आपला संदेश प्रवाहित करू शकतात, जसं की हवा, निर्वात पोकळी, माती किंवा कोणताही धातू इत्यादी. विद्युत चुंबकीय लहरींचं एक रूप रेडिओ लहरी हे सुद्धा आहे. याच लहरी पुढे संचार क्षेत्रात क्रांती घेऊन आल्या. तर आजवर ज्यांना माहीत नसेल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द नक्की कुठून आला, तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पण यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा. तर आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.